अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनेलवर आपल्या सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये की आपण तारक मंत्राचं तीर्थ कसं बनवायचं आहे आणि तारक मंत्राचे आपल्याला काय काय फायदे होतात ते आज आपण बघणार आहोत। तर तारक मंत्राचे जर तीर्थ तयार करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला प्रथम जाऊन स्वामींच्या मठामध्ये किंवा स्वामींच्या मंदिरामध्ये जाऊन स्वामींच्याकडे जाऊन प्रार्थना करायची आहे की आजपासून मी ही तारक मंत्राची सेवा किंवा जे काही तारक मंत्राचे पठण करणार आहे त्यासाठी माझी ही काही जी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी यासाठी जाऊन स्वामींच्या मठात किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊन तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आणि घरी आल्यावर आपल्याला सकाळी एकदम आंघोळ करून स्वच्छ शुचिर्भूत होऊन आपल्याला देवपूजा करायची आहे। आणि स्वामींची सेवा करताना आपल्या देवघरामध्ये फोटो किंवा मूर्ती तर असतेच प्रत्येकाच्या घरात, तर त्या मूर्तीसमोर बसून आपल्याला धूप दीप षोडोपचारे पूजा अर्चा करून घ्यायची आहे। आणि स्वामींसमोर बसून पाटावर बसून किंवा आसनावर बसून आपल्याला संकल्प करायचा आहे। संकल्प कसा करायचा आहे? हातात फूल, अक्षता, कुंकू आणि पाणी घ्यायचं आहे। थोडंसं उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे, थोडंसं अक्षता, फूल, कुंकू आणि हळद कुंकू वाहून आपल्याला संकल्प करायचा आहे। आपलं गोत्र सांगायचे, गोत्र माहिती नसेल तर कश्यप गोत्र सांगून संकल्प सोडायचा आहे की माझी ही इच्छा तुम्ही कशासाठी करताय, ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी स्वामी महाराजांना प्रार्थना करून संकल्प सोडायचा आहे स्वामी महाराजांसमोर। आणि नंतर संकल्प झाल्यावर आपल्याला एका पाटावर लाल किंवा पिवळा कपडा अंथरून त्याच्यावर आपल्याला ही सेवा करायची आहे। तर सेवा कशी करायची आहे तर तुम्ही ही सेवा करताना काय इच्छा करणार, कशासाठी करतायत ते बोलायचं आहे। असं तर तुम्हाला जर बोलायचं असेल इच्छा प्रकट करताना जर कोणाला आपल्या मुलाची एकाग्रता वाढवण्यासाठी किंवा हट्टीपणा कमी करण्यासाठी त्याचबद्दल घरातल्या अडीअडचणी कोणाच्या दूर व्हाव्यात याच्यासाठी कोणी सेवा करत असेल तारक मंत्राची तर ते तुम्ही बोलायची आहे मनातली इच्छा। किंवा लग्नातील अडीअडचणी, पती पत्नीतील वाद, व्यसनाधीनता किंवा घटस्फोट झालेले आहेत परत ते सुधारण्यासाठी किंवा पूर्ववत होण्यासाठी, संसार पूर्ववत होण्यासाठी ते जर आपल्याला ती इच्छा बोलायची तर ते करायची। कोणाचे अत्यंत दुर्धर असे आजार रोग झालेले असतील त्याच्यातून जर मुक्तता मिळवायची असेल तर तशी इच्छा आपल्याला बोलून स्वामींसमोर बसून आपल्याला ती इच्छा प्रकट करून आपल्याला तारक मंत्राचं ह्या सेवेने काय करायचं आहे, पठण करायचे ह्या सेवेचं। तर या सेवेमुळे काय झालेले आहेत फायदे तर कोणाकोणाची मोठ्या आजारातून सुटका झाली आहे, त्याचबरोबर लग्न जमलेली आहेत या स्वामींच्या तारक मंत्राच्या सेवेमुळे। तसेच भरपूर जणांचे अनेक प्रकारचे कोर्ट कचेरीचे जे प्रॉब्लेम आहेत, अडीअडचणी आहेत त्या दूर झाल्या आहेत, घरातील अडीअडचणी दूर झाल्या आहेत, दुर्धर प्रकारचे आजारातून सुद्धा मुक्तता मिळालेली आहे। तर या सेवेमुळे मृत्यूचे सुद्धा आपल्याला भय लाभत नाही। सर्व प्रकारची जी नकारात्मकता आहे या तारक मंत्राच्या सेवेमुळे किंवा ही सेवा केल्यामुळे दूर होते। तर ती तारक मंत्राची सेवा कशी करायची आहे किंवा तारक मंत्राची सेवा करताना आपल्याला कोणती सेवा करायची आणि कशा प्रकारे करायची हे बघणार आहोत। तर प्रथम सर्व झाल्यानंतर संकल्प केल्यानंतर दिवा देवासमोर लावायचा आहे, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे, धूपदीप दाखवायचा आहे, पूजा करायची आहे आणि एका पाटावर खाली बसून आपल्याला एक चौरंग किंवा पाट घ्यायचे, त्या पाटावर कपडा अंथरून आपल्याला एक पाण्याने भरलेला स्टीलचा, तांब्या, पितळेचा किंवा फुलपात्र जे असेल ते तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ग्लासामध्ये भरून घ्यायचे किंवा फुलपात्र घेतलं तरी चालेल किंवा अशा प्रकारचा जर तांब्या घेतला, तांब्या पितळेचा छोटा पेला घेतला तरी चालेल, त्याच्यात पाणी भरून घ्यायचं आहे। पूर्ण ग्लास भरून आपल्याला पाणी भरायचे, काचेचा ग्लास असला तरी चालेल आणि तो काचेचा ग्लास पाणी घ्यायचं भरून आणि पाटावर किंवा चौरंगावर ठेवायचा आहे। आणि त्याच्यावर आपण आपला उजवा हात, आता फ्रंट कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला माझा डावा हात दिसेल, उजवा हात त्या पाण्यावर ठेवून आपल्याला तारक मंत्राचं 11 वेळा पठण करायचं आहे। तर 11 वेळा पठण करताना रोज 11 वेळा पठण करायचं आहे तारक मंत्राचं। हे पठण करताना जर दिवसा करणार असाल तर तोच वेळ ठेवायचा आहे, रात्री जर करणार असेल संध्याकाळी तर रात्रीच करायची ही सेवा।
दिवसा करणार असेल तर दिवसाच करायचे 21 दिवस, रात्री करणार असेल तर रात्रीच करायचं. तर ही सेवा तुम्हाला 11 दिवस करू शकता, 21 दिवस, 51 दिवस, 108 दिवस. जोपर्यंत तुम्हाला त्या सेवेचा अनुभव किंवा प्रचिती येत नाही, त्याचं योग्य प्रकारे तुम्हाला फळ मिळत नाही, तोपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची. आणि तो उजवा हात आपल्या पाण्याने भरलेल्या ग्लासावर ठेवायची आहे. आपली इच्छा बोलायची आहे. जी इच्छा असेल ती तुम्ही बोलायची आहे. म्हणजे इच्छा बोलताना कसं बोलायचं आहे, माझा मुलगा अभ्यास करत आहे किंवा माझं काम पूर्ण झालेलं आहे, माझ्या पतीचं व्यसन सुटलेलं आहे किंवा माझी कोर्ट कचेरीची कामे पूर्ण झाली आहेत, असं बोलून आपण हात ठेवून तारक मंत्राचं पठण करायचे 11 वेळा. तर 11 वेळा पठण करायचं आहे. आणि 11 वेळा पठण करताना, ते पठण करताना आपला आवाज आपल्याला स्वतःला यायला पाहिजे. एकदम फास्टमध्ये पटापट बोलायचं नाही. जसं की आपण बोलतो श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, आपला आवाज आपल्याला आला पाहिजे. जास्त मोठ्याने नाही, जास्त सावकाश, एकदम मनातल्या मनात बोलायचं नाही 11 वेळा पठण. तर जी काही इच्छा असेल ती बोलायची आणि 11 वेळा पठण एकाग्र चित्तेने मन शांत ठेवून आपल्याला बोलायचं आहे. तर हे बोलताना तुमचं पूर्ण मन त्या तारक मंत्राच्या सेवेकडेच असलं पाहिजे. मधून उठायचं, परत इकडे तिकडे, तसं चालणार नाही. एकाग्रता करूनच हे पठण करा. मग हे पठण 11 वेळा झाल्यानंतर तर हे पाणी आपल्याला काय करायचं आहे, जी इच्छा तुम्ही बोललेली आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हे अभिमंत्रित पाणी केलेलं आहे, बरोबर. तर हे अभिमंत्रित केलेलं पाणी हे एक पाणी नसून ते तीर्थ बनलेलं असतं तारक मंत्रामुळे. आणि हे तीर्थ एवढं पवित्र असतं की त्या पाण्यामध्ये पूर्ण तारक मंत्राचे तवंग आणि लहरी आकर्षित झालेले असतात पाण्यामध्ये. त्याच्यात एक प्रकारची पॉझिटिव्हिटी, ऊर्जा निर्माण झालेली असते. आणि ते तारक मंत्राचं पाणी नसून ते एक तीर्थ झालेलं असतं तारक मंत्राच्या पठणामुळे, जे आपण 11 वेळा बोलतो. दररोज ही 11 वेळा करायचं. आणि ते पाणी नंतर आपण ज्या इच्छेसाठी, ज्याच्यासाठी बोललो आहोत, त्याच्यासाठी ते पाणी आपल्याला द्यायचं आहे. जर मुलासाठी बोललं तर मुलाला ते पाणी द्यायचं आहे पिण्यासाठी, थोडं थोडं पाणी द्यायचं आहे. व्यसनमुक्तीसाठी कोणाच्या बोलण्यासाठी व्यसनाधीन माणसाला द्यायचं आहे. किंवा घरामध्ये जो आजारी माणूस असेल किंवा कशासाठी तुम्ही जे बोलली इच्छा त्या व्यक्तीसाठी ते पाणी तुम्हाला पिण्यासाठी द्यायचं आहे. मग राहिलेलं अर्धं पाणी दिलं तरी चालेल. अर्धं पाणी तुम्ही तुमच्या घराच्या चारी कानाकोपऱ्यामध्ये, घराच्या टॉयलेट बाथरूम सोडून थोडं थोडं शिंपडावं, ज्याच्यामुळे तुमच्या घरातील जी नकारात्मकता आहे ती निघून जाण्याससुद्धा मदत होते. बाहेरची जी वाईट नजरशक्ती असते, बाधा असते, ती दूर होण्यास मदत होते. अशा या तारक मंत्राचे फायदा आपल्या आयुष्यात खूप होतो आणि त्याची प्रचिती सगळ्यांना आलेली आहे. तर असे हे तारक मंत्राचं तीर्थ प्रत्येकाने तयार करून आपल्या आयुष्यामध्ये काय बदल होतात ते नक्की अनुभवा. आणि ह्याचे जे बदल आहेत ते प्रत्येकाला जाणीव करून देतातच. आणि त्याची प्रचिती महाराज प्रत्येकाला करून देतात. लवकर नाही मिळालं पण हळूहळू त्याचा परिणाम आपल्या आयुष्यात जाणवायला लागतो. आणि ज्याच्यासाठी तुम्ही इच्छा बोलली आहे ती इच्छासुद्धा आपले महाराज पूर्ण करतात. अशक्यही शक्य करतीलच स्वामी. जरी स्वामींनी पटकन नाही त्याचा अनुभव दिला तरी हळूहळू ते आपले स्वामी पूर्ण ते अशक्य ते शक्य गोष्ट करून दाखवतात. असं हे तारक मंत्राचं जे तीर्थ आहे ते प्राशन केल्याने आपल्या आयुष्यातील अनेक अडीअडचणी, बाधा, समस्या, व्याधी, ज्या काही संकटे, अडीअडचणी असतील ते निघून जाण्यास आपल्याला मदत होते. अशा प्रकारे हे तीर्थ आपल्याला 21 दिवस, 108 दिवस किंवा 51 दिवस असं हे रोज याची सेवा न चुकता केली पाहिजे. त्याचबरोबर आपल्या स्वामींची जी सेवा आहे ते 11 माळी जप, सारामृताचे 3 अध्याय, तारक मंत्र सेवा, ही पण सेवा चालू करायची. आणि त्याच्याबरोबर ही सुद्धा सेवा तुम्ही करायची आहे. नक्कीच त्याचा तुमच्या जीवनामध्ये त्याचा तुम्हाला अनुभव येईल, प्रत्यय येईल. प्रचितीसुद्धा स्वामी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्याला दाखवत असतात आणि त्याचं फळसुद्धा मिळतं. लगेच तुम्ही म्हणाल माझी सेवा झाली की मला लगेच फळ मिळालं, तसं नाही. कोणतीही गोष्ट आपल्याला लगेच मिळत नाही. जशी तुम्ही सेवा करत जाल तसं त्याची हळूहळू आपल्याला प्रचिती येत असते. लगेच सेवा केला की मेवा मिळत नाही. त्याचप्रमाणे कोणतीही गोष्ट लगेच पटकन आपल्या हातात येत नाही. त्याचं तुम्हाला थोडं करून हळूहळू सेवा
करावी लागते, तेव्हाच त्याचं फळ आपल्या आयुष्यात निर्माण होतं. आपल्याला लगेच कोणत्या गोष्टी प्राप्त होत नाही. त्या करण्यासाठी मेहनत घ्यावं लागतं, कष्ट करावे लागतात आणि कष्ट केल्यानेच सर्व काही प्राप्त होतात. आणि त्याच्यानंतरच स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेतच. ते आपण जेव्हा कष्ट करू तेव्हा आपल्याला स्वामी साथ देणारच आहे. नुसतं तुम्ही बसणार आणि ते तुम्हाला लगेच फळ मिळेल असं नाही होत. त्याच्याबरोबर तुम्हाला कष्टाची जोड पाहिजे आहे, तरच सर्व काही सफळ होतं. आणि स्वामी हे देणारेच आहेत. स्वामी कधीही भक्तांची इच्छा अपूर्ण ठेवत नाही. ते वेळोवेळी भक्तांच्या पाठीशी असतात. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये ते आपल्याला सदैव भेटत असतात. तर अशा प्रकारे हे जी तारक मंत्राची सेवा आहे किंवा तारक मंत्र पठण आहे, हे केल्याने आपल्या आयुष्यात काय बदल होतात हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. तर माझा व्हिडिओ आवडला